ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं। काल रात्री कुणाला तरी नक्की शिक्षा झाली असणार। कुणाला तरी म्हणजे? आणि कशासाठी शिक्षा? अरे कुणाला म्हणून का विचारतोस? हिला काल नाही का हिने दादाची साई सांडली होती। दादा म्हणाला कुणाचे काम आहे हे? मी खरी तेच सांगितले। म्हणालो तुझ्या बायकोचे रमा वहिनीचे काम आहे। हो मग? अरे मग काय? दादा फार संतापला होता। म्हणाला ताबडतोब खाली जा आणि रमा वहिनीला वर बोलून आण। चांगली शिक्षा करतो आता तिला। अशी अद्दल घडवतो की पुन्हा माझ्या वस्तूंना हात नाही लावायची। हो कधी एकदा यमिनी दिलेली डबी पाहते असं झालंय मला। होय अगं देतो देतो। कुठे ठेवलीत तुम्ही? तुला मानाचं लुगडं दिलं होतं त्यामध्ये मी ठेवली होती। बघ तरी काय आहे त्यामध्ये। भेटत का नाहीये चूल? सरपण पण संपले। पांडुरंगा अगं जाणे नारू कुठे गेलेत कुठे सगळे? वंश तुम्हाला काही हवे आहे का? मी देऊ का आणून? काही नाही ग थोडे सरपण हवे होते। पांडुरंगा विसरला बहुतेक सकाळी रचायास। मी आणून देऊ? आत्ता आणते। रमे पण थोडीच आण हो, उगा भाराभार नको। झेपतील इतकीच आण। हो माझ्या बाळीला माझी किती आठवण येत असेल हो। अशी असते मायेची मुक्की भाषा। या हृदयाची त्या हृदयाला कळते। कळली मला माझ्या लेकीची खुशाली कळली। श्री ग ने शा य न म। ते रमा वहिनी काय करतेस? काय नाही। पण तुम्ही काही म्हणा, तुम्ही आमचा फार मोठा अपेक्षाभंग केलाय। तर विशेषतः श्रीधराच्या धाडसाचे उदाहरण इतके ताजे असताना तुम्ही अशी कच खाल? आणि अशा ऐन वेळी तुम्ही स्वतः विधुर असून एका विधवेशी विवाह करण्याऐवजी एका कुमारिकेशी लग्न केलेत। याचा जाब आम्हास द्यावा लागतोय। लोक आम्हास म्हणतात की पहा पहा तुमच्या पाठीराख्याने काय केले ते। शेवटी तुमचे विचार पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणेच ठरले। वेळ आली त्यावेळेस विरून गेले। असेच झाले ना? अहो महादेव गोविंद रानडे या नावाशी काही दायित्व जोडलेले आहे। अशा समष्टीच्या दायित्वाने त्याच्या वैयक्तिक कोंडीवर मात करावयास हवी होती असे आमचे स्पष्ट मत आहे। हो स्वयंपाकाचे कुठपर्यंत आले? चालू आहे। सोनबाईंना काही करता येते की नाही? एखादा खास पदार्थ एखादा तरी येत असेलच। घाबरू नकोस हो, सांग। कढी येते। सोनबाईंची कढी येणार कधी? हाक मारा माहिना। आले आले आल्या का? हो सोनबाई या या। तुमच्या कढीच्या प्रतीक्षेत आहोत आम्ही। या सावकाश। बघू कशी झाली कढी। सुरेख।